वाचनाशिवाय लेखन शक्य नाही. डॉक्टर प्रकाश कोयाडे. पुस्तक मैत्री बुक गॅलरी, राजगुरुनगर या ठिकाणी बुक गॅलरीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त लेखक आपल्या भेटीला या उपक्रमाअंतर्गत प्रतीपचंद्र आणि केदारनाथ या कादंबरीचे लेखक डॉक्टर प्रकाश कोयाडे उपस्थित होते. वाचनाशिवाय लेखन शक्य नाही. वाचन लेखकाला लिहिण्यासाठी समृद्ध करते. मी लेखक होण्यापूर्वी अनेक प्रकारची पुस्तके वाचली आहेत आणि अजूनही सातत्याने मी वाचन करतो. पुस्तकांसोबत माणसंही वाचायला शिकले पाहिजे. मी पेशाने डॉक्टर आहे. माझ्याकडे येणारा प्रत्येक पेशंट माझ्यासाठी एक पुस्तक असतो, असे प्रतिपादन डॉक्टर प्रकाश कोयाडे यांनी केले. डॉक्टर कोयाडे यांच्या विनोदी आणि ललित्यपूर्ण शैलीतील वक्तव्याने 1.5 तासांचा हा कालावधी उपस्थित वाचक वर्गास मंत्रमुग्ध करून टाकणारा होता. तसेच सरांनी प्रतीपचंद्र आणि केदारनाथ या दोन्ही कादंबऱ्यांच्या निर्मिती प्रक्रियेचा प्रवास उघडला. पुस्तक मैत्री बुक गॅलरीच्या संचालिका सौ मयुरी भवारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाप्रसंगी ॲडव्होकेट वक्ते शुभम घाडगे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. त्याचबरोबर विनायक शेठ घुमटकर, बाळासाहेब सांडभोर, रजत जांभळे, दिलीप होले, डॉक्टर प्रमिला बांबाळे, डॉक्टर वंदना शेवाळे, ॲडव्होकेट साधना बंजारे, डॉक्टर नीलम गायकवाड, सौ मनीषा पवळे, डॉक्टर कुंतल जाधव, मीनाक्षी पाटोडे, ॲडव्होकेट अक्षय पाटोडे, प्राध्यापक वैभव एदाडे, चेतना कड, अंजली मोरडीव, मनोहर मोहरे, कल्पना जाधव, उषा लोहकरे, सुवर्णा विरणक, श्यामल सोनवणे, पायल चौधरी, ॲडव्होकेट दिलीप वाळुंज, डॉक्टर गणेश सोनवणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर डॉक्टर शीतल किस्मतराव यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी जिजाबाई थिटे. आणि एक गोष्ट अशी आहे, त्यावेळेस एक सर्कस पाहण्यासाठी मी गेलो होतो लहानपणी आईसोबत. माझ्या सगळ्या गोष्टींचा बेस माझी आई आहे. आतापर्यंत मी डॉक्टर असो किंवा माझं लिखाण असो, आई वडील दोघे येतात, पण आईचा फार मोठा वाटा आहे याच्यामध्ये. लहानपणी आम्ही एकदा सर्कस पाहायला गेलो होतो आणि त्यावेळेस ते उंच उंच झोके खेळतात, लोक झोके घेतात. आईने मला प्रश्न विचारला होता की हे एवढ्या उंचावर एवढ्या बिंदास्तपणे कसे काय रिस्क घेऊन झोके खेळू शकतात. त्यावेळेस मी सांगितलं होतं की नाही, प्रॅक्टिसचा भाग असेल त्यांच्या कदाचित. आई म्हणजे की प्रॅक्टिस तर असतेच, पण खाली जाळी असते फार मोठी. वरून कितीही वरून जरी समजा पडले तर ते जाळीवरच पडतील, खाली जमिनीवर पडणार नाही. तुला लिखाणाची आवड आहे, वाचनाची आवड आहे, ही फार महत्वाची गोष्ट आहे. तर सर्वात आधी एक आपली दैनंदिन भाकरी कमवणारी जाळी आवश्यक आहे. तू आधी आपल्या प्रोफेशनमध्ये काहीतरी स्वतःच निर्माण कर. आणि तिथून पुढे माझा MBBS होण्याचा प्रवास सुरू झाला. मेडिकल फील्डसाठी फार प्रचंड कष्ट घेतले. MBBSला नंबर लागला आणि जसं MBBS पास झालो मी, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी लिखाणाला सुरुवात केली.